नमस्कार. रसिक हो मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मला बाळकडू मिळालं ते नाटकाचं. मी लहान होते तेव्हापासून मी नाटकाचे प्रयोग पाहिले, तालमींना गेले आणि त्याच्यामुळे मी या क्षेत्रात रमले. नाटक क्षेत्रामध्ये एक जादू आहे, एक मॅजिक आहे आणि ते मॅजिक मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे रसिक हो या कार्यक्रमात. आपलं पहिलं नाटक आहे पत्रापत्री. पत्रापत्री हा अभिवाचनाचा कार्यक्रम सादर करतात विजय केंकरे आणि दिलीप प्रभावळकर. ते दोघंही आज आपल्याकडे आलेले आहेत. थँक्यू फॉर कमिंग दिलीप भैया आणि विजय दादा. या कार्यक्रमाची रंगावृत्ती केलेली आहे नीरज शिरवईकर यांनी आणि संगीत दिलेलं आहे अजित परब यांनी. पत्रापत्री या नाटकाचा फॉर्म वेगळा आहे. म्हणजे मगाशी तुम्हाला म्हणालास की नाटक म्हणू नकोस, कार्यक्रम म्हण. तर अभिवाचन कार्यक्रम आता सध्या हे प्रचंड आवडीचं पण झालंय लोकांच्या. म्हणजे सुखन आहे, खूप पॉप्युलर आहे. किंवा तुम्ही आम्ही आणि आमचे बाप केलं होतं, तर अशा प्रकारचा कार्यक्रम खूप पॉप्युलर झालाय. तर काय आहे त्याच्या मागचं कारण? मुळात पत्रापत्री हा दोन मित्रांमधला पत्रसंवाद आहे आणि संवाद असं म्हटल्यानंतर त्याच्यात प्रयोग आलाच आपोआप. तर हे दिलीप प्रभावळकरांनी लिहिलेलं पत्रापत्री नावाचं पुस्तक आहे. त्याच्यात मूलतः अशा प्रकारे माधवराव आणि तात्यासाहेब यांनी एकमेकांना लिहिलेली पत्र आणि त्याला दिलेलं उत्तर. आता त्याच्यात मजा अशी आहे, अभिवाचन अशासाठी की ती पत्र आम्ही वाचतो, पण ते अभिवाचनापुरतं मर्यादित नाही, कारण त्याच्यात आम्ही काही भाग त्याचं अभिनीत पण करतो. त्यामुळे ते दोन्ही आहे आणि या प्रत्येक पत्राला सुरुवात मध्ये शेवट आहे. त्यामुळे ती 5 पत्र आहेत. लोकांना एक छोटी अशा 5 गोष्टी बघितल्याचाही आनंद मिळतो, 5 संवादही ऐकल्याचा आनंद मिळतो आणि दिलीप प्रभावळकरांची लेखनाची शैली खुसखुशीत असल्यामुळे सतत हसत राहतात आणि एक प्रकार ती छान आजूबाजूच्या परिस्थितीवरची सोशल कॉमेंट. जेव्हा मी ते पुस्तक पहिल्यांदा वाचलं तेव्हा मला त्याच्यात तो प्रयोग दिसला आणि ते करावं असं वाटलं. आणि मला असं वाटतं जे सुरू असतं वहिवाट त्यापेक्षा तुम्ही थोडंसं वेगळं जर केलं तर आपल्याकडचा प्रेक्षक इतका प्रगल्भ आणि व्यवस्थित आहे की तो ते मान्य करून ते बघायला येतो. असं त्याचं ओव्हरऑल वर्णन मी करेन. दिलीप भैया, तुम्ही हे पुस्तक लिहिलेलं आहे ओरिजिनली, तर काय विचार होता मनामध्ये हे लिहिताना? ते एका वेळेला लिहिलेलं नाही, वेगवेगळ्या वेळी लिहिलेलं ते काय म्हणतात त्याला, त्यातले लेख आहेत. तर ते विजय आता म्हणाल तसं ते त्या वेळच्या घटनांवर, आजूबाजूला घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्याच्यावर केलेलं ते कॉमेंट्स आहेत, टिप्पणी आहे, ती मल्लीनाथी आहे. तर ते त्याचा मिश्किलपणा त्याच्यामध्ये आहे. आणि तो आता विजय म्हणाल तसं प्रत्येक ह्याला काय एक कथानक आहे थोडंसं, म्हणजे ते डेव्हलप होत जातं, विकसित होत जातं. आणि मला स्वतःला असं वाटतं की थोडंसं ना ते मी अभिनेता असल्याचा परिणाम त्या लेखनावर सुद्धा होतो आणि लेखनाचा परिणाम अभिनयावर होतो. म्हणजे असं की ते लिहिताना ते प्रसंग आपोआप उभे राहतात. म्हणजे ते लिहिताना केलेली ॲक्टिंगसुद्धा असते पुष्कळाला. म्हणजे मी जेव्हा त्या माधवराव लिहित होतो तेव्हा मी माधवराव बनवून ते लिहित होतो, तात्यासाहेब लिहित होतो, तात्यासाहेब बनवून ते लिहित होतो. तर मुळात ते प्रासंगिक म्हणजे त्या टॉपिकल आणि सटारिकल आहे. सटारिकल तो एक सेन्स ऑफ काय म्हणतात ह्युमर, सेन्स ऑफ प्रपोर्शन हे तुमच्याकडे असतं आणि ती दृष्टी असते. मला असं वाटतं म्हणवा की त्यातलं व्यंग, आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींमधलं व्यंग किंवा विसंगती किंवा अतिरेक हे टिपता येणं ही दृष्टी असते. म्हणजे जसं संगीताचा कान असतो तसं हे टिपण्याची पण एक दृष्टी असते. तर ती आपोआप ते टिपलं जातं आणि तो त्या पद्धतीने ते व्यक्त केलं जातं. तर तसं ते होतं, पण ते स्टेजवर येईल असं मला कल्पना नव्हती फ्रँकली. मी ते लिहिताना त्याच्या वेळेचं ते एक लिहित गेलो आणि ते खूप चांगलं ॲप्रिशिएट झालं. वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या नियतकालिकांमध्ये ते आलेलं होतं. इत्यादीमध्ये आलं होतं, अंतर्नादमध्ये आलं होतं दिवाळी अंकात. रशियाची ट्रीप म्हणून त्याच्यामध्ये जे आहे ते अंतर्नाद दिवाळी अंकात आलं होतं.
पहिले आम्ही जे करतो पॅरिस ची ट्रिप आहे मुलीकडे जातात ते अक्षर दिवाळी करायला होतो तर असं ते वेगवेगळ्या नियतकालिकांमध्ये आलेले हे आहेत तर त्याच्यामध्ये नाट्य दिसलं हे स्टेजवर रंगमंचावर होण्यासारखं ते विजयला कारण आम्ही दोघे ते सांगायला किस्सा हरकत नाही का आम्ही दोघे साहित्य पुरस्कार घ्यायला सोलापूरच्या एका रंगमंचावर होतो तो आम्हाला साहित्य पुरस्कार डॉक्टर अरुण टिकेकरांनी दिला लोकसत्ताचे संपादक त्यावेळेस तर ते त्यांनी बघितलं विजयांनी पुस्तक आणि तर ते म्हणाले हे स्टेज म्हटलं नाही रे स्टेजवर कसं ही हे असे टॉपिकल आहेत तर त्याला ते त्यात नाट्य विजयला दिसलं म्हणजे मला दिसलं नव्हतं पण ते आपोआप मी म्हटलं त्याप्रमाणे त्यातली विसंगती व्यंग आणि ही गमतीशीर नर्म विनोद जो आहे त्यातला तर तो लोकांना ऐकायला आणि बघायला आवडतो मी तात्यासाहेब बनून ते वाचतो विजय माजोरा बनून ते वाचतो तर त्याच्यामुळे तो आता म्हणाल तसं ते अभिवाचन पण आहे आणि अभिनीत पण आम्ही करतो अभिनय पण आहे दोन्ही आहेत त्याच्यात विजयदादा या पुस्तकातले कुठले लेख सिलेक्ट करायचे म्हणजे तू किंवा नीरज तुम्ही कसं ठरवलं की हे आपण उचलूया कारण ह्याच्यामध्ये पॅरिसला जाण्याचा पण रेफरन्स आहे त्याच्यानंतर गणपती दूध पितो असा आहे जे आमच्या लहानपणचा किस्सा आहे खरं तर तो किंवा अगदी कंटेम्पररी सिरियलमध्ये काम मिळतं आणि आमच्यासारख्यांच्या डायरेक्ट मर्मावर बोट ठेवलं जातं असं पण आहे तर हे कसे तुम्ही सिलेक्ट केले आणि विजयदादा तू नीरजला का दिलंस हे करायला काय मला असं वाटतं की काहीही तुम्ही करताना ना तुम्ही टीम म्हणून काम करायला पाहिजे तुमचं असोसिएशन असलं पाहिजे आता नीरज बरोबर मी खरं खरं सांग केलं परफेक्ट मर्डर केलं आता पुढची नाटकं करेल तर त्याच्यामुळे मला कल्पना आहे की आम्ही दोघं एकमेकांशी जे काही बोलू ते एकमेकांना बरोबर समजेल तसं मी वा गुरु नावाचं नाटक दिग्दर्शित केलं होतं तेव्हा नीरज माझ्याबरोबर माझा असिस्टंट होता आणि त्यात दिलीप भाई यांनी प्रमुख भूमिका केली होती त्यांनी मला तेव्हाच सांगितलं होतं की या मुलामध्ये काहीतरी गंमत आहे तर तेव्हा त्या तिघांचंही म्हणजे आमचं तिघांचं ते ट्युनिंग होतं आणि म्हणून मी नीरजकडे गेलो आणि मग ती तू म्हणतेस ती त्या प्रक्रियेला सुरुवात झाली ते नीरज सांगेलच सिलेक्शन जे त्याच्यामध्ये मला वाटतं 11 वगैरे म्हणजे काय म्हणूया आपण मूळ विषय असलेले 11 असे ते मोठी पत्र आहेत तर त्याच्यामध्ये आम्हाला एक क्रोनॉलॉजी दिसली दिलीप भैया जसं म्हणाले त्यांनी त्या वेळेला त्या गोष्टी एक्सप्लोअर करण्यासाठी त्या गोष्टीवर बोलण्यासाठी म्हणून त्या वेळेला ते लिहिलेले आहेत तर मग आम्ही एक साधारण अर्ली 2000s पासूनचा एक प्रवासाचा एक हे केला मग त्याच्यामध्ये काय महत्त्वाचे टप्पे दिसतात अशा हिशोबाने त्याचं सिलेक्शन केलं दुसरं त्यातून कुठले मुद्दे आत्ता हार्ड हिटिंग आहे म्हणजे गणपती दूध पितो हा मुद्दा जरी तसा म्हणजे याला बरीच वर्ष आहे माझ्या पण लहानपणी ते मी पण केलेलं होतं मला आठवतंय तरी दॅट मास हिस्टेरिया जो आहे तो खूप रेलेव्हंट आहे मग त्याच्यावरती अशा पद्धतीने भाषा क्रिएट करणं हे मला फार म्हणजे इट इज वन ऑफ द फ्यू बुक्स जे मी वाचता हसलोय तर माझं खूप सिम्पल होतं जिथे सगळ्यात जास्त हसू येत होतं ते मी सिलेक्ट केले हा कार्यक्रम बघताना मला वाऱ्यावरची वरातचा पहिला भाग आठवला आणि दिलीप भैया तुम्ही केलेल्या बटाट्याची चाळचा सुद्धा पहिला भाग आठवला जिथे त्यांनी ते वेगवेगळे सगळ्या भूमिका वगैरे केल्या होत्या पण मला प्रश्न असा आहे की तुम्ही माधवराव आणि तात्यासाहेबांमध्ये तुम्ही तात्यासाहेब करायचं का ठरवलं आणि तू म्हणजे दुसऱ्या कुठल्याही ऍक्टरला न कास्ट करता स्वतः माधवराव करायचं का ठरवलं याच्यामध्ये मुळात जर ते बघितलं अभिवाचन द्रुक आविष्कार की ती व्हिज्युअल एनॅक्टमेंट जर का बघितली तर त्या व्हिज्युअल एनॅक्टमेंटमध्ये अभिनीत करण्याचा जो भाग आहे तो तात्यासाहेबांना जास्त आहे आणि दिलीप भैयांना वेगवेगळ्या पद्धतीने रंगमंचावर बघायला लोकांना फार आवडतं तर ते त्याच्यात आहे दुसरं तात्यासाहेब या व्यक्तिरेखेचा जो स्वभाव विशेष आहे की कशात तरी घुसणं सतत काहीतरी ते उचापत्या करणं इकडे घुसणं म्हणजे अगदी ते स्वतःच्या वडिलांनाही सोडत नाही तर ते करण्यातली जी गंमत आणि तो एक जो खोचकपणा तो मला असं वाटलं की ते माझ्यापेक्षा दिलीप भैया जास्ती चांगल्या पद्धतीने सादर करू शकतील आणि माझं असं झालं की मी त्यात काम करणं हे माझ्या बाजूने सोय
कारण सहज त्याचे प्रयोग होऊ शकतील. दुसरा मला नेहमी असं वाटतं की दिलीप भैयाचे आणि माझे संबंध इतक्या वर्षांचे आहे की दिलीप भैयांचे लिखित शब्द माझ्याशी बोलायला लागतात वाव. आणि ते जे बोलणं आहे त्यांनी तो आपोआप त्यांच्याशी संवाद होतो. त्यामुळे त्यांच्याबरोबर ते करताना त्यांचीही कम्फर्ट लेवल आणि माझीही कम्फर्ट लेवल इतकी जास्त होती. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे पाठ करायचं नव्हतं. पण पाठ झालं असेलच हा आतापर्यंत. थोडंसं झालं. तुला सगळी नाटकं पाठ असतात पण हे मला तरी माहिती तो आहे. एक भाग होता. आणि दुसरं माझं बरेच वर्ष असं झालं होतं की मी इतकं दिग्दर्शन केलं की मी अभिनेत्यासारखा विचार करू शकत नव्हतो. त्यामुळे या निमित्ताने म्हटलं तोही प्रयत्न करून बघू. आणि दिलीप भाई आणि मी असल्यामुळे सहज 2 खुर्च्या घेऊन आम्ही कुठेही जाऊन त्याचा प्रयोग करू शकू असं मला वाटतं. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या ज्या काही त्यांची जी टीका टिप्पणी करायची पद्धत आहे ती इतकी माझ्या परिचयाची आहे की मला असं वाटलं ती मला पोचवता येईल आणि त्यांनी जे लिहिलं आहे ते समोर पोचवायला जास्त मदत होईल. या कार्यक्रमात फक्त 2च पात्र आहेत आणि ती पण पुरुष पात्र आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये स्त्री पात्रच नाहीये. तर स्त्री पात्र का नाहीये हा एक प्रश्न. आणि दुसरी गोष्ट म्हणजे उरलेली जितकी पात्र आहेत ती सगळी अजित करतो म्हणजे म्युझिकमधून. त्यामुळे अजित या नाटकामध्ये या कार्यक्रमामध्ये संगीत हे ॲम्बियन्स क्रिएशन करतं, लोकेशन सांगतं, इतर पात्र करतं, म्युझिक करतं. म्हणजे सिनेमा असल्यासारखं पूर्ण साऊंड डिझाईन आहे त्याच्यामध्ये, फॉली साऊंड आहे, सगळंच आहे. अजितच्या म्युझिकचा मलाही ऍक्टिंग करताना उपयोग होतो. पण आफ्रिकन म्युझिक हो ते आपोआप त्याच्या म्युझिकमुळे काही एक्सप्रेशन आपोआप येतात चेहऱ्यावर. नाही, या प्रयोगाच्या बाबतीत गंमत अशी होती की बरेचदा जेव्हा नाटक भावनाप्रधान असतं किंवा थ्रिलर असतं किंवा विनोदी असतं तेव्हा संगीतकाराला तसं बऱ्याच गोष्टी सोप्या होतात. इथे आता दिलीप काकांनी जसं सांगितलं की नर्म विनोद आहेत, काही प्रसंग त्यातले अतिरेकी आहेत, पण त्यांचं लिखाण एवढं सटलं आहे ना आणि एवढं काय म्हणतो कंट्रोल्ड आहे, त्यात लिखाणात कुठे अतिरेक नाही. प्रसंग अतिरेकी आहेत, म्हणजे आफ्रिकेतलं असेल किंवा कविता वाचनाचा तो जो काय संमेलनातला जो प्रसंग आहे तो ते अतिरेकी आहेत, पण लिखाण अतिशय सोपं आहे. तर अशा वेळेला संगीतकाराला खूप की बाबा नक्की आपण संगीतातून किती ते अधोरेखित करताना एखादा प्रसंग किती ते लाऊड असावं किंवा किती कंट्रोल्ड असावं, तर त्या दृष्टीने कठीण होतं असं मला वाटतं. आणि खरं तर पहिल्या तालमीला जेव्हा मी आलो होतो तेव्हा मला खरंच असं वाटलं अरे ह्याच्यात गरज आहे का संगीताची मुळात, की कारण ते तोपर्यंत ते वाचत होते पत्र फक्त. परफॉर्मन्सचा भाग त्यामध्ये हळूहळू नंतर ॲड होत गेला, तशा तालमी झाल्या तशा. तर त्यामुळे ते जरा चॅलेंजिंग ट्रिकी होतं म्हणूया आपण. पण यात म्युझिक पीसेस व्यतिरिक्त जे काय आहे, जे अनेक प्रसंग जसं आता दिलीप काकांनी सांगितलं की आफ्रिकेतला एक उल्लेख आहे त्या पत्रामध्ये, तर ते फार गमतीशीर प्रसंग आहेत, त्यामुळे मजा आली खूप. पण तुम्हाला हे आफ्रिकेतली कॅरेक्टर्स जास्ती आवडतात का? मग ती लुलुंबा पण ती आफ्रिका आणि मग तो काहीतरी तो मला म्हणजे काय म्हणतात त्याला एक नसलेली भाषा क्रिएट करायला आवडते. तसं केलेलं आहे ह्याच्या आधी पण. पूर्वी गजरामध्ये मी एक स्किट लिहिलं होतं. त्याच्यामध्ये तो एक सायंटिस्ट होता आणि त्याची सेक्रेटरी होती. आणि ते अगम्य भाषेत बोलतात ते. आणि ती मी भाषा चक्क ती हे तयार केली होती. मी पोर्तुगीज भाषा मी राहतो त्या हाऊसिंग कॉलनीमध्ये शारदाश्रमच्या एका गोव्याच्या यांच्याकडे गेलो होतो. पोर्तुगीज शिकवायचे गोव्याला त्यावेळेला, त्या शिरोडकर म्हणून. तर त्यांच्याकडे मी गेलो आणि मला सांगितलं की मला या शब्दात हे वेळ द्या. मग त्याच्यावर मी ती भाषा तयार केली. तुला आठवत असेल तर हसवापसीमध्ये एक चायनीज टाईप कॅरेक्टर, त्याच्यामध्ये मी ती भाषा तयार केली. जॅपनीज शब्द घेतले आणि मग त्याला चायनीज ॲक्सेंटनी हे केलं मी. आता मला हो, कारण पॉल म्युनी हा हॉलिवूडचा ॲक्टर म्हणे गुड अर्थ नावाच्या सिनेमासाठी त्यांनी चायनीज माणसाचा रोल केला होता. तर त्यांनी त्याचा त्या भाषेचा एक ताल किंवा भाषेचा एक रिदम कळायला त्यांनी चायनीज गार्डनर ठेवला होता नोकरीला. ते मराठी ॲक्टरला शक्य नाही. म्हणून मी काय करायचो, मी वरळीला फ्लोरा रेस्टॉरंटमध्ये जायचो खायला आणि ऐकायला, कारण त्याचा स्टाफ सगळा चायनीज होता. तो ॲक्सेंट मी त्या ह्याच्यात घेतला. हसवापुसीमध्ये ॲक्सेंट, पण शब्द जॅपनीज होते.
तर ते असं अगम्य भाषेत न कळणाऱ्या भाषेत पाठ करून काही नाही. मग तो बॉडीगार्ड तुला आठवत असेल हसवापासून तो बॉडीगार्डशी तो त्यांच्या भाषेत बोलतो. तर ते तसं मी इथे आफ्रिकेमध्ये आफ्रिकन भाषेत हो तरी आहे ना. मी शारीवालाच हे करून मी ते त्याचं एक फ्रेंच हे केलंय शब्द फ्रेंचमध्ये मी बोलतो. मी असं एक फ्रेंच बोलत होती म्हणून किंवा आफ्रिकन भाषेत ती आफ्रिकन भाषेतून वाक्य पण तयार केलं काही. फॅन्टॅस्टिक. तुझ्या मगाच्या प्रश्नाचं आणि एक उत्तर. एक गोष्ट आम्ही या कार्यक्रमात टाळली जी सोपी होती आणि ती झाली असती तर स्त्री पात्र आली असती. म्हणजे मला व्यक्तिशः नाटकात स्क्रीन फारसा आवडत नाही. आय अग्री. त्यामुळे तो दिसला तर त्यातली काही पलीकडे फोन कॉल्स वगैरे असे होते की ज्याच्यात तिथे स्त्री पात्र दिसू शकली असती. पण म्हटलं नाही वापरायचं. नाटक हे आपण सुचवण्याचं माध्यम असल्यामुळे आपण प्रयोगात कार्यक्रम जरी म्हणालो अभिवाचन दृकाविष्कार तरी ते टाळलं. ते टाळल्यामुळे स्त्री पात्रांचा फक्त उल्लेख राहिला. ते लेखात आहेत काही काही पत्रात ती आम्ही कापली. सर्व स्त्री वर्गाची माफी मागून मी त्यातला काही भाग घेऊन यांनाच दिला. म्हणजे तात्यासाहेबच त्या पत्रातलं थोडं. पण मग इन दॅट केस त्या चालू प्रयोगात कार्यक्रमात कधीतरी दिलीप भैयानं असं एक बाईच बनवून आणावं वगैरे असा मोह तुला का झाला नाही? कारण तुम्ही कपडे बदलता. म्हणजे माझ्या समोरच्या सीटवर बसलेल्या बाई इनफॅक्ट या शर्ट बदलला इतक्या मोठ्याने म्हणाल्या. त्यामुळे तिथे एक स्कोप होता पण तू तसं केलं नाहीस. असं का? मला असं वाटलं की काहीतरी नेहमीपेक्षा वेगळं केलं पाहिजे. म्हणजे पहिल्यांदा जे सुचतं ना ते करायचं नाही. दिलीप भैया बाईसारखे ते पहिल्यांदाच ते नको म्हणून ते खरं म्हणजे टाळलंय. ओके. कुठली कलाकृती करताना त्याच्यामध्ये एक स्ट्रगल असतो, शोधाशोध असते आणि हे सगळं करता करता मग अचानक एकदा एक असा युरेका मोमेंट होतो जिथे आपल्याला असं वाटतं की हा दिस इज इट. तर पत्रापत्री या नाटकाचा तुमचा प्रत्येकाचा युरेका मोमेंट कधी होता? चांगला प्रश्न आहे. पण मला स्वतःला वाटतं की हे एक्सप्लोरिंग हे चालूच असतं. मी असं पटकन नाहीच पहिल्या प्रयोगाला मलाही नाही मिळत. तर आता या पत्रापत्रीमध्ये सुद्धा अनेक गोष्टी नंतर सापडत गेल्या. आत्ता मी म्हणत होतो ना की स्वतःचा मुलगा कविता करतो. माधवरावांचा मुलगा कविता करतो. तो आहे त्याचं नाव श्याम आहे. शाम्या हे शाम्या म्हणतात रागाने. तर तो कविता करतो. ह्यांना आवडत नाही पण तो कविता करतो. स्वतःवर खुश आहे. तो स्वतःला माधवसूत म्हणून घेतो. यांचं नाव माधवराव आहे. तर ह्या आत्ताच्या शेवटी 12व्या का 13व्या प्रयोगाला ह्यांनी तो माधवसूत असं म्हणाला बरोबर प्रचंड लाफ्टर आला. तर ते शिवी दिल्यासारखं. तर हे जे नवीन सापडणं हे आहे ना हे अखंडपणे होत राहतं. म्हणजे ते असं पहिल्याच प्रयोगाला नाही मिळत. तीच तर गंमत आहे म्हणजे थिएटरची. पण माझा युरेका मुवमेंट तालीम सुरू व्हायच्या आधी एक थोडा झालेला होता. म्हणजे कशा पद्धतीने लिहायचं त्याच्यावरती आमचे बरेच डिस्कशन झाले. एक अशी पॉसिबिलिटी होती की पत्र असणार, निवेदन असणार, असं काहीतरी तिसरी एक व्यक्ती येऊन काहीतरी बोलेल वगैरे असं सगळं विचार करून झाल्यानंतर मला असं वाटलं की ह्या दोघांचीच जर का ती गोष्ट आहे तर हे दोघं सोडून अजून कोणीही स्टेजवरती यायला नको. आणि त्याच्यातून मग तो फॉर्म मग तो काय असायला पाहिजे, मग परफॉर्मेटिव्ह असू शकतं नाही असू शकत, काय करायचं नेमकं हे सगळं नंतर घडत गेलं. विजय दादा? मला नाही अजूनही तसा युरेका मोमेंट सापडला. पण तरीसुद्धा सिनेमावाल्यांच्या भाषेत लेट दी पॉपकॉर्न्स कम म्हणतात तसं आम्ही जेव्हा NCPAला पहिला प्रयोग केला आणि त्या पहिल्या प्रयोगामध्ये दिलीपभाईंनी सुयांचं असं केलं आणि लोक हसले. तिकडे मला पहिल्यांदा असं वाटलं की आपल्या डोक्यात जे काही आलं होतं ते तिथपर्यंत. पण त्याच्या पुढची गोष्ट नंतर टिळक स्मारकला जो दुसरा प्रयोग झाला तर प्रयोग संपल्यानंतर एक दाम्पत्य आपल्या शाळेतल्या मुलीला घेऊन आले आणि त्यांनी माझ्याकडे माझ्या घराचा पत्ता मागितला. ते म्हणाले या सगळ्या कार्यक्रमावर आमच्या मुलीला पत्र लिहून प्रतिक्रिया द्यायची. इतकं तिला ते पत्र तर मला असं वाटतं अशा युरेका मोमेंट्स म्हणतो तसं ते सापडत राहणार.
तुझं आजी? नाही, मलाही तसंच वाटतं. आता केंकरे म्हणाले तसं की मुळात मगाशी मी जसं सांगितलं की हा जो प्रयोग आहे, ही लिखाणाची जी स्टाईल आहे, याच्यामध्ये पॉसिबिलिटीज एवढ्या आहेत. त्याचं जे प्रेझेंटेशनच्या दृष्टीनेही एवढ्या पॉसिबिलिटीज आहेत, तेवढ्याच म्युझिकच्या दृष्टीने आहेत. तर मला कदाचित प्रत्येक प्रयोगाला असं वाटू शकतं, अरे नाही, हा पीस थोडासा वेगळा चालला असता. त्या दोघांचा लिखाणातले जो खरेपणा आहे मुळात, की ज्या दोन त्यांचा एकमेकांवरचा राग आहे, प्रेम आहे, जे काय त्यांच्या हे आहेत ना, त्या एवढ्या प्युअर आहेत, एवढ्या खऱ्या आहेत. तर मला असं वाटतं की ते त्यांच्या परफॉर्मन्स, त्या दिवशीच्या जो परफॉर्मन्स आहे त्या दृष्टीने ते बदलू शकतं मे बी. त्यामुळे या प्रयोगाच्या बाबतीत मला असं वाटतं खऱ्या अर्थाने तो प्रयोगच आहे. तो दर प्रयोगाला कदाचित वेगळा वेगळा होऊ शकतो आणि संगीताच्या बाबतीतही मला तसं वाटतं. पण तरीही त्याचा आपण लसावी म्हणून जर का काढला तर जे आत्ता हवं आहे तिथपर्यंत त्याच्याजवळ आम्ही आहोत असं आम्हाला वाटतं. तर त्यामुळे असं युरेका मोमेंट वगैरे याच्या बाबतीत मी केंकरेंशी त्या बाबतीत सहमत आहे. पण दुसरी एक म्हणजे या कार्यक्रमाच्या बाबतीत जे शक्य आहे, जो विचारही आमच्या डोक्यात आहे की आम्ही वाचत नाही किंवा अभिनीत करत नाही अशी काही पत्र आहेत जे पुस्तकात आहे. तर आम्हाला जर असं वाटलं तर कदाचित आम्ही तो बदल मी हा प्रश्न विचारणारच होते की करू तुम्ही शकतो. आम्ही तो, कारण त्याच्यात त्यांनी IPL वरती लिहिलंय, होर्डिंग वरती आहे. तर हे सगळे सुद्धा आता आणि रेलेव्हन्स जसा बदलत जाईल वाढत जातो. आणि दिलीप यांचे अनेक खासियत आहे की ते पत्र आत्ताच असल्यामुळे त्यांनी काही भाग ज्या ते आम्ही ब्रिज करतो तो लिहिला सुद्धा आता. अच्छा, आम्हाला जर का वाटलं थोडं हे डल होतंय की काय, तर पुन्हा ते फ्रेश व्हावं असे इन्ग्रेडियंट्स त्याच्यात आहेत. म्हणजे ह्या नाटकाचं रिवायवल होऊच शकत नाही, ते फक्त बदलत इट विल स्टे फॉर एव्हर. नीरज, या नाटकाचं सेट डिझाईन पण तू केलायस, तर तू जेव्हा नाटक लिहितोस तेव्हा त्या सगळ्या नाटकांचा सेट तू स्वतः करतोस का? आणि दुसरं म्हणजे ज्या फॉर्मचं हे नाटक आहे त्याला तुम्हाला सेट करावा असा का वाटला? म्हणजे सेट नसता तरी चाललं असतं, तर हे कुठून सुचलं? एक तर मी रेग्युलरली सेट डिझाईन करतो, मी सेट डिझाईन शिकलोय. आणि मी म्हणजे मला वाटतं आधी पण 2 नाटकांची मी केली आहे, मीच लिहिलेल्या. पण मी माझ्या सगळ्या नाटकांची, म्हणजे मी डिरेक्ट करत असलो तर कदाचित मी नाही करणार, बिकॉज देन इट बिकम्स टू मच ऑफ अ हॅसल की सगळंच मी करतोय. प्लस सर म्हणाले तसं अजून एखाद्याचा पर्स्पेक्टिव्ह त्याच्यामध्ये यायला हवा. ह्या नाटकात मला असं वाटलं की रंगावृत्ती केली म्हणजे मी ऑनेस्टली मी काही लिहिलं नाही आहे. मी त्यांनीच, म्हणजे दिलीप भाईंनीच जे लिहिलेलं आहे त्यालाच एक स्ट्रक्चर काहीतरी, म्हणजे हे इथे नको, हे आधी घेऊया, एवढंच मी हे केलं. कारण की त्या लिखाणाची गंमत ते जसं आहे तसंच सादर करण्यात होती. शाब्दिक विनोद म्हणजे आय एम नॉट टॉकिंग अबाउट पन किंवा शाब्दिक कोटी वगैरे नाही, पण बोलण्यामध्ये त्या दोघांच्या संवादामध्ये सिच्युएशन क्रिएट होते एकदा, मग ती फुलत जाते असं ते होतं. आणि असं करत करत जेव्हा तुम्ही ती 5 पत्र बघतात तेव्हा या दोघांचं एक वर्ल्ड क्रिएट होतं. आता हे जे वर्ल्ड आहे ह्यात घडणाऱ्या गोष्टी विचित्र आहेत टू द लेवल ऑफ कॅरिकेचरिश, आणि त्यांच्यासाठी ते अत्यंत नॉर्मल आहे. म्हणजे मला असं वाटलं की हे दोघं जण ह्या कॅरिकेचरिश वर्ल्डमध्ये राहत आहेत, दे आर अ पार्ट ऑफ दॅट. अँड द वे दे रीड, ते जसं वाचणार आहेत किंवा ते जसं परफॉर्म करणार आहेत हे त्याच पद्धतीचं असणार आहे. दुसरं माझ्यासाठी एक महत्त्वाचं इन्स्पिरेशन होतं ते दिलीप भाईंच्या पुस्तकांमध्ये. ते उघडून बघितलं तर त्याच्यामध्ये काही असे कॅरिकेचर्स आहेत. बरोबर, एखाद्या पत्राचं काहीतरी एक डिस्क्रिप्शन दाखवण्यासाठी अशा पद्धतीचं एक हे आहे. आणि मला असं वाटलं की जेव्हा परफॉर्मन्स होईल तेव्हा ह्याचा जो फील येतोय ना तो फील यायला हवा. म्हणून ते जे त्यांचं वर्ल्ड आहे, मग त्याच्यामध्ये त्यांचं प्लेन असेल कारण की ते पॅरिसला जात असतात, पत्रच आहे किंवा एक मागे एक मुंबईचं एक स्कायस्केप आहे असं आपण म्हणूया, पुढे जे आहेत त्यांची घरं आहेत, ते मला ते जे त्यांचं वर्ल्ड आहे कलेक्टिव्हली हे एक कॅरिकेचर वाटायला हवं होतं. आणि ते दोघं त्यातलाच एक भाग आहेत असं वाटावेत, हे त्याच्या मागचं रिझन होतं. जरी आपण म्हणतोय की ते नाटक नाही आहे तरी स्टेजवरती आपण एखादी गोष्ट सादर करतोय तर त्याची एक
फॉर्मॅलिटी आहे, त्याचं एक म्हणजे ऑडियन्सच्या समोर आपण एक प्रेझेंट करतोय. काही काही प्रसंग ते उठून परफॉर्म करतात, म्हणजे टेक्स्ट बाजूला ठेवून. अजित म्हणाला तसं ते इतकं सटली होतं की ते लक्षातच येत नाही की ते वाचतायत की काय करतायत, कुठलं परफॉर्मन्स आहे, कुठलं ॲक्च्युली फक्त रीडिंग आहे. ह्या सगळ्याचा विचार करून मला एक ते करेक्ट असं वाटलं की हे करून बघूया. बिकॉज इट्स व्हेरी आय कॅचिंग. नीरज म्हणतो त्यात एक गोष्ट नेहमी म्हणावीशी वाटते, ती सांगतो की नाटक किंवा कुठलंही या प्रकारची कला, चित्रपट नाही नाटक विशेषतः, याचा पहिला शब्द नेपथ्य असतो. हा पहिला शब्द आहे नाटकाचा. म्हणजे तुमच्या समोर एखादी गोष्ट घडत असताना, म्हणजे मी व्हिज्युअली काही गोष्टी करतो ॲड करू, ज्याने तुम्हाला त्या नाटकाची शैली लक्षात येते आणि तुम्ही त्याच्याबरोबर पुढे जायला लागतात. तसं या प्रकारच्या कार्यक्रमाला हा कॅरिकेचरच्या पद्धतीचं नेपथ्य ही गरज होती. जर आपण बघितलं तर कार्यक्रम सुरू होताना पहिल्यांदा जो लाईट पडतो तो उडणाऱ्या विमानावरती पडतो आणि साऊंड आहे, तोच साऊंड आहे. आणि मग फ्रेंच अनाउन्समेंट नाईकने माझ्या बहिणीची अनाउन्समेंट येते. तर त्यामुळे मला असं वाटतं की म्हणून सुद्धा ते नेपथ्य दाखवणं गरजेचं आहे. त्याच्याच बरोबर आमचे गेटअप सुद्धा त्यात जातात. प्लस ॲट द सेम टाइम हे पण होतं की ते एक प्रॉपर नाटकाचं असतं की दिवाणखाना, आता तू म्हणालीस तसं पण करायचं नव्हतं, कारण की हे तसं नाटकही नाही. मग त्याच्यामधलं काहीतरी एक जो नाटकाचा फॉर्म आहे त्या फॉर्मची सगळ्यात जवळचं काय जाईल. आणि सगळ्या तंत्रज्ञांनी तेच केलंय. दुसरं चित्र काढले त्याला ती कॅरेक्टर अशी दिसली, कॅरिकेचर आता शब्द वापरला, आतली पण आणि मुखपृष्ठ पण. बट इट इज अमेझिंग, कारण ती कॅरेक्टर्स खूप रिअल वाटतात, ती आपलीशी वाटतात, पण तुम्ही त्यांचं कॅरिकेचरिस्ट प्रेझेंटेशन करत असता. इट्स अ टफ. आणि नीरज, तू जे म्हणालास ना की मला पहिल्यांदा मी जेव्हा सेट बघितला ना, मला आर.के. लक्ष्मणचं कसं बोललाचं जे तो हे आहे ना, तो एकदम झोन डोळ्यासमोर आला पटकन. आणि कॉमन मॅनच आहेत तसं बघायला गेलं. नाही, आत्ता तुझे म्हणालीस ते फार इम्पॉर्टंट आहे की ते आपले वाटतात. ते आपले अशासाठी वाटतात की ते कॅरिकेचर्स आहेत म्हणजे काय आहेत, ते आपण जे आहोत ॲज अ सोसायटी किंवा आपल्या आजूबाजूला जे राहतात त्यांचेच ग्रोस एक्झॅजरेशन्स आहेत. ते आपणच आहोत. ते फक्त सिच्युएशन काहीच्या काही उगाच ती मोठी आहे जी आपण म्हणजे आपल्या आयुष्यात घडेल किंवा घडणार नाही, पण घडलं तर कदाचित आपण पण हेच करू, हे वाटल्यामुळे ते कॅरिकेचर. दे आर नॉट, म्हणजे ते कशातच काही अर्थ नाही आणि एक मोठं केलेले असे कॅरिकेचर नाही आहेत. आणि ते ह्युमरचा फॉर्म त्याचा लाऊड नाही आहे, सो तसे ते कॅरिकेचर्स होत नाहीत. यु नॉट ओव्हर डुईंग किंवा लाऊड परफॉर्मन्समध्ये किंवा स्लॅपस्टिकमध्ये जाऊन ते कॅरिकेचर्स होत नाही. पण मग म्युझिक करताना अजित, हा जेव्हा फॉर्म सेट होतो तेव्हा तू तुझी शैली कशी ठरवतोस? म्हणजे यू गो विथ व्हॉट इज हॅपनिंग. आय एम ट्राईंग टू से की कधी कधी एक अतिशय ट्रेडिशनल व्हिज्युअलला वेस्टर्न म्युझिकचं पीस दिलं जातो म्युझिकचा. हे डिसिजन कसं होतं? मी सिनेमा पण खूप केले आहेत, संगीत त्याचं किंवा बॅकग्राऊंड म्युझिक. त्यामुळे मला नाटकासाठी आपण म्युझिक करत असतो तरी मला ते सिनेमॅटिकच येतं ऐकू किंवा तसं दिसतं. फक्त फरक एवढा आहे त्याच्यामध्ये की तुम्हाला ते भान ठेवावं लागतं की जे समोर काय दिसतं आहे तो दोन्ही कम्प्लिटली मीडियम वेगळी आहेत. त्यामुळे त्यातला एक ते चित्रपटामध्ये तुम्हाला बरेचदा एखादा सीन जेव्हा तुम्ही त्याचं बॅकग्राऊंड म्युझिक करता तेव्हा 5व्या सेकंदाला हे इन्स्ट्रुमेंट ॲड होईल, 12व्या सेकंदाला हे ॲड होईल आणि त्याचा एक ग्राफ असतो. जसं नाटकामध्ये ते मॅच होत नाही प्रत्येक वेळेला. त्यामुळे तुम्हाला ते एक भान ठेवावं लागतं की मी ग्रॅज्युअली जो त्याचा टेम्पो किंवा त्याचा ग्राफ वाढत जाणारा पीस नाटकाला तसा कामी येत नाही, कारण ते मॅचच होणार नाही आहे व्हिज्युअली. अभिनेता ॲक्टर जेव्हा काम करत असतो लाईव्ह तेव्हा, त्यामुळे ते एक थोडासा तुम्हाला विचार करावा लागतो त्या गोष्टीचा. मी जसं म्हटलं की भावना प्रधान किंवा हे संगीतकारासाठी अरे आत्ता मजा, जसं 38 कृष्णवेला नाटक आम्ही केलं होतं, केंकरांचंच नाटक आहे, तर त्याच्यामध्ये ते प्युअर मेलेडीवालं हे आहे, त्यातल्या ज्या भावना आहेत, एक्सप्रेशन, त्यातली जी कॅरेक्टर्स आहेत. तर प्रत्येक वेळेला मला असं वाटतं की ते दिग्दर्शकाचाच खूप मोठा त्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन हे असतं की त्याच्या डोक्यात नक्की काय, तो कसं बघतोय नाटक, आणि त्याच्यावरती त्याचा संगीताचं काय म्हणतो हे बदलत जातो, बाज बदलत जातो प्रत्येक नाटकानुसार.
दुसऱ्या आपल्या अंकात मला विचारायचं आहे तुम्हाला की आयडिया कधी सुचते. म्हणजे आता डिरेक्टर म्हणून तुझ्याकडे एक स्क्रिप्ट असतं किंवा म्युझिक डिरेक्टर म्हणून तुझ्यासमोर एखादं नाटक तुला दाखवलं जातं, पण लेखकाला लिहिताना एक आयडिया किंवा एक जर्म, एक विचार, एक कॉन्सेप्ट कधी सुचतो? मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे ना एक अगदी बेसिकली हे अर्ज टू एक्सप्रेस, स्वतःला व्यक्त करण्याची उर्मी यातनं येतं. हे कधी कागदावर लेखन तर कधी कॅमेरासमोर किंवा प्रेक्षकांसमोर दुसरं कॅरेक्टर बनवून येणं, तर हे एक्सप्रेशन आहे. तर या प्रकारच्या लेखनामध्ये मला स्वतःला जे भावतं आणि ज्यातनं मला इन्स्पिरेशन खूप मिळालं ते म्हणजे कॉलम रायटिंग. मी बरंच केलं आणि त्यातलं मी कॉलम रायटिंग करू शकतो हा कॉन्फिडन्स मला संपादक किंवा प्रकाशकाने दिला. जसं मी कधी म्हणतो की मी डायरेक्टरचा ॲक्टर आहे, तसं मी प्रकाशक आणि संपादकांचं लेखक आहे. मी त्या मला अनेकदा मी केलेली कॅरेक्टर्स डायरेक्टर्सना आधी दिसली, मग मला दिसली. मी गांधी वाटेन असं राजकुमार हिरानीला आधी वाटलं, मी चेटकी करू शकेन असं मतकरींना वाटलं, मी तात्या विंचू करू शकेन असं महेश कोठारला वाटलं, मी इतका भोळा बाबडा असतात. मग सांगायचं होतं की त्या लोकांना तसं मी लेखन करू शकेन हा कॉन्फिडन्स मला प्रकाशक संपादकांनी दिला, लिहून घेतलं माझ्याकडनं. तर गुगली कॉलम खूप पॉप्युलर झाला होता. मी खूप खेचायचो आणि टपल्या मारायचो. क्रिकेटर्सवर त्यावेळेला स्टार्स होते. हे मी करू शकेन हे मला निखिल वागळेंनी सांगितलं. किंवा अनुदिनी हा जो कॉलम ज्याच्यावर टिपरी सिरियल आली ही डॉक्टर अरुण टिकेकरांनी सांगितलं तुम्ही लिहा, आणि मग मी ते क्रिएट केलं. तसं हे कोणाकडून तरी कंपल्शन येणं आणि मग माझ्या टोटल बेसिकली त्या कॉलम रायटिंगमध्ये फॅक्ट आणि फिक्शन याचं गमतीदार मिश्रण आहे. म्हणजे सत्य आणि कल्पित, म्हणजे काहीतरी घटना घडलेली आहे आणि त्या घटनावरचं मला सुचत गेलेलं पण नंतरचं एक्झॅजरेशन असं. तर ते मला स्वतःला भावतो विनोद, नर्मविनोद किंवा हे तो जयवंत दळवींचा खूप म्हणजे खूपच भावतो मला. म्हणजे आलाणे फलाणे किंवा ठणठणपाळ हे मला ते त्यांचं लेटेस्ट जे असायची ते खूप आवडायचे मला. आणि तो नकळत माझ्या एकूण झिरपलेला आहे. या नर्मविनोद ज्याला म्हणता येईल, एक सटल विनोद आणि फार हार्श नाही असा, आता तो तसा आलेला आहे. पण हे मिश्रण असं गमतीदार आहे, फॅक्ट आणि फिक्शन आणि अर्ज टू एक्सप्रेस. म्हणजे हे आपल्याला व्यक्त करता यावं, करायला मिळालं आणि मग सुचत जातं. आणि मी म्हटलं मगाशी त्याप्रमाणे ती दृष्टी तुमची जी असते टिपण्याची, हेरण्याची, बघण्याची, व्यंग, अतिरेक आणि विसंगती, हे तुम्ही आपोआप टिपलं जातं. आणि सेन्स ऑफ ह्युमर म्हणजे जसा कॉमेडियन्सला कुठलाही एक हे असतो ना, तो टायमिंगचा सेन्स असतो. ते प्रचंड लाफ्टरला तर पुढचं लाफ्टरचं कधी टाकू. विजयचे वडील आम्हाला सांगायचे, सूर्याची पिले त्यांनी डायरेक्ट केलं होतं की आता एक लाफ्टरचा आला तो कम्प्लिटली लाफ्टर गेल्यानंतर मग पुढचं पंच घ्यायचा की तो ओसरत असताना घ्यायचा की तो चालू असतानाच घ्यायचा. तसं ते टायमिंग किंवा सेन्स ऑफ प्रोपोर्शन, सेन्स ऑफ ह्युमर हा कॉमेडियनला आणि विनोदी लेखकाला हा असायला लागतो. असायलाच लागतो, मग तो अक्वायर नाही करता येत. इट इज व्हेरी डिफिकल्ट. अजित, तू कधी आयडिया? नाही म्हणजे मी त्या बाबतीत खूप टेक्निकल माणूस, म्हणजे संगीतामध्ये की अगदी एखादा आपण राग घेतला आणि चाल लावायला बसलो किंवा असं होत नाही. मला कुठलाही म्हणजे गाणं असेल किंवा अगदी आता एवढे सिनेमे जवळजवळ 50च्या आसपास केले किंवा नाटकं, मला आत्तापर्यंत कधीच असं झालं नाही की चाल आधी सुचली. मला आधी डोळ्यासमोर चित्र येतं काहीतरी, की कुठलंही अगदी गाणं करायचं असेल किंवा बॅकग्राऊंड म्युझिक पण असेल तर आधी काहीतरी एक व्हिज्युअल येतं आणि मग मागून मेलडी येते. त्यामुळे प्रत्येकाची प्रोसेस वेगळी असते असं मला वाटतं. की प्रत्येक काही लोक खूप जास्त कीस पाडतात चाल करताना की बाबा, तर तसं मी स्पॉन्टेनिटीवरती जास्त म्हणजे मी बिलीव्ह करतो. पण तू लिरिक्स आधी का कॉम्पोजिशन आधी का दोन्ही? नाही असं नाही. आता ते तुम्हाला म्हणजे मी प्रिफर करतो की शब्दांना चाल लावणं हे कधी मला आवडतं. रादर कुठल्याही संगीतकाराला ते आवडतं. पण प्रत्येक वेळेलाच बिईंग अ प्रोफेशनल तुम्हाला ती संधी मिळते, तो वेळ मिळतो असं होत नाही. आणि काही आमचे गुरु ठाकूर किंवा असे जे काही मित्र आहेत ते कधी कधी अशी वेळ आणतात तुमच्यावर की निर्माता म्हणतो आता तू आधी चाल कर, मग तो त्याला लिहायचं तेव्हा लिहू दे. तर त्यामुळे अनेकदा अशा गोष्टी घडतात आणि तुम्हाला आधी करावं लागतं. पण आमचे खरे काका आमचे म्हणायचे नेहमी की
अरे आधी चाल लावायची आणि मग त्याच्यावर शब्द लिहून घ्यायचं, म्हणजे आधी झबलं शिवायचं आणि त्या मापाचं पोर शोधत फिरायचं. तर मला असं वाटतं प्रत्येक संगीतकाराची प्रोसेस वेगळी असते आणि तीच गंमत आहे त्याची. विजयदादा, खरं तर याचं उत्तर दिग्दर्शकाला देणं फार अवघड आहे, कारण आम्ही व्यक्त होण्यासाठी काहीतरी शोधत असतो आणि ते दिग्दर्शकाच्या बाबतीत परिस्थिती वेगळी असते. म्हणजे बऱ्याचदा लिखित नाटक किंवा एखादी लिखित वस्तू आम्ही सादर करायला निघतो. असं फार क्वचित होतं की मला एखादी कल्पना सुचली आणि मी ती कुणाकडनं तरी लिहून घेतली. हे फार क्वचित होतं. अगदी व्यक्तिशः माझ्या बाबतीत सांगायचं ना तर मी जे कोण आपलं केदार शिंदे, संतोष पवार, देवेंद्र पेम वगैरे या मंडळींसारखा स्पॉन्टेनियस नाही आहे. मी त्या अर्थाने माझ्या आवडत्या खेळाचं उदाहरण द्यायचं तर राहुल द्रविड आहे. मला अगदी खूप ते डोक्यात माझ्यात विचार करायला लागतो. पूर्वी तर मी अजूनही करतो, कधी कधी कागदावर लिहून काढायचं, मग त्या प्रक्रियेतनं पुढे पुढे जाणं व्हायचं. पण त्याच्यातला भाग माझ्या दृष्टीने इंटरेस्टिंग असा आहे की मला सगळ्यात जास्त सुचतं रंगीत तालमी जवळ आले. आणि कधी कधी हे अभिनेत्यांच्या दृष्टीने फार त्रासदायक मी केलंय हे एक्सपिरियन्स एकदा. त्यामुळे मला तेव्हा सुचत जातं. पण होतं काय की ते कधीतरी तुमच्या डोक्यात असतं आणि मी या बाबतीत ठरवून करतो ती गोष्ट एकच, ती म्हणजे एक सारखं करत राहू नये. माझा शोध वर्सेटॅलिटीचा जर मी या प्रकारचं काहीतरी करत असेल तर शक्यतो त्यातलेच वेगळे वेगळे 2-4 प्रकार करून झाले की दुसऱ्या प्रकाराकडे वळायचं. आणि जसा प्रकार बदलतो तसं तुमचं त्याला भिडण्याची प्रक्रियाही बदलते. पण माझ्या बाबतीत सांगायचं तर मला खूप ते माझ्या डोक्यात शिजायला लागतं आधी, त्याला तो वेळ मला लागतो. मी अजिबात त्या अर्थाने स्पॉन्टेनियस वगैरे नाही. मला असं वाटतं की जसं अर्नेस्ट हेमिंग्वेनी म्हटलं आहे ना की राईट हार्ड अँड क्लिअर अबाउट व्हॉट हर्ट्स. मला असं वाटतं की सगळ्यात जास्त लिहिण्यामागचं कारण ते असतं. हर्ट म्हणजे असं नाही की काय अरे मी खूप दुखावलं गेलं आहे, पण काही काही गोष्टींवरती राग येतो, म्हणजे व्यक्तींवरती नाही, ॲज अ सोसायटी काही काही गोष्टींवरती राग येतो. मग त्याच्यावर व्यक्त करण्याची पद्धत विनोदी असू शकते. पण मला असं वाटतं की एका चांगल्या नाटकाच्या मागे नाटककाराचा राग असतो कशावरचा तरी. तर तसं होतं. मी एक्सप्लेन करूच नाही शकणार की मला काय कशावरून सुचतं. कधीतरी नुसतंच एखादी इमेज दिसते. म्हणजे मला एकदा एक इमेज दिसलेली की एक अनमॅरिड कपल आणि एक मॅरिड कपल बाजूबाजूला एका घरात राहत आहेत. मग जेव्हा ह्यांच्या घरात अमकं चालू आहे तेव्हा ह्यांच्या घरात काय सुरू असेल एवढीच फक्त इमेज दिसली होती. मग हे मला का दिसतंय, ह्यातून मला काय म्हणायचं आहे, हे जेव्हा मी एक्सप्लोअर करतो तेव्हा मग त्याचं काहीतरी लिहून होतं. मग तेव्हा अच्छा मग कदाचित मला हे म्हणायचं असेल असं ते होतं. आता ह्या इमेजवरूनच आमने सामने हे नाटक पुढे डेव्हलप झालं. तर कधी कधी नुसतंच काहीतरी सुचतं, त्याला काही अर्थ नसतो. मग त्याचा शोध सुरू होतो की हे मला का सुचलं आहे. आणि मला वाटतं 70% वेळा जे सुचलेलं असतं त्याचं पुढे जाऊन काही होत नाही. ते कॉम्प्युटरमध्ये तसंच. पण हे डिसिजन मेकिंग किती महत्वाचं आहे की ह्याच्यात काहीच आपल्याला करायचं नाहीये. पण लेखकाचं काम काय असतं दुसरं, मी सकाळी उठून 9 वाजता लिहायला बसतो, त्यातलं काही घडत नाही बऱ्याचदा. म्हणजे ते एक आठवडाभर त्याच्यावरती काम केल्यानंतर काही चांगलं नाही आहे असं आपल्या लक्षात येतं, मग ते सोडून टाकायचं, मग नेक्स्ट स्टोरी. ओके, दिलीप भैया, तुम्ही आत्ता जसे आहात किंवा आम्हाला जसे माहिती आहात तसे ऑडियन्सला माहिती नाही आहात. तुम्ही नेहमी गेटअपमध्ये रोल करता. असे तुम्ही जे आहात ते तुम्ही फार म्हणजे अनेक कॅरेक्टर्स अशी केलेली नाहीये. तर तुम्हाला का, म्हणजे हे गेटअप का जास्ती तुम्हाला आवडतं वापरायला? नाही असं नाही, मला स्वतःला असं वाटतं की ती क्लुप्ती म्हणून अशी वापरली जाऊ नये. म्हणजे मला असं वाटतं की ते साध्य नाही आहे, ते साधन आहे. म्हणजे अल्टिमेटली
इफेक्टिव्ह परफॉर्मन्स किंवा इफेक्टिव्ह कॅरेक्टर उभं राहणं हे महत्त्वाचं आहे अजूनही मला वाटतं. म्हणजे एक चूस म्हणून एक आम्ही हे करून बघूया, आता दात लावून बघूया, आता हे करून गोठा करून बघूया म्हणून नाही. ती भूमिकेची गरज असेल तरच मी केलेलं आहे आणि त्याच्याशिवाय पण केलेले आहेत. वा गुरुमध्ये कुठे हे होतं, नातिकोती बरेच असेच रे आहेत की ज्यात विदाऊट गेटअप पण केलेले आहेत रोल्स मी. पण म्हणजे आय डोंट माइंड. म्हणजे काही लोकांना असं अमुक केलेलं नाही आवडत, तर मला विचित्र, वैचित्र्यपूर्ण, विकृत अशा गेटअप करायला मी ना म्हटलेलं नाही कधी. मी करीन म्हणून. चेटकी असेल नाही तर आणि कोणी तात्या विंचू असेल तसंच ते प्रकारचे सुद्धा केले. पण अल्टिमेटली ते असं करून बघूया म्हणून केलेलं नाही आहे. कॅरेक्टर परिणामकारक व्हावं. मगाशी याच्यामध्ये मला एक सुचलं, आता तुझ्या प्रश्नावरून सुचलं मला की मला माझी ही 2 वेगवेगळ्या प्रोसेसेस आहेत. सुचणं लेखक म्हणून पटकन होतं आणि ॲक्टर म्हणून विजयचं आणि माझं बरंचसं कॉमन वाटलं मला. मुरावं लागतं ते ह्याला ते ॲक्टर म्हणून आयडियली म्हणजे ह्याची खूप तयारी करून आपण ॲक्टिंग करावी. वेरॅज लेखक म्हणून पटकन डोक्यात येतं. असंही आता पटकन अभिनय करायला लागलेला रोल्स पण आहेत. चौकट राजा, त्याला ॲक्टिंगला तयारीच वेळच नव्हता, मी तो अंगावरच पडला रोल. तो वेगळा. पण आयडियली ते भिडावं लागतं, मोरावं लागतं असं ॲक्टिंगला, अभिनयाला. आणि लेखनाला पटकन डोक्यात येणं असं ते आता तुझ्या ह्याच्यावरून घडलं गायला आपले 2 वेगळे आहेत असं वाटलं. मला याचं मी छोटंसं पटकन दिग्दर्शक म्हणून उत्तर देतो. कारण मी दिलीप भाईंबरोबर 6-7 नाटकं केली आणि आता हा पत्रापत्री सारखा कार्यक्रम होतं. काय 2 प्रकारे विचार होतो. म्हणजे बरेच लोक म्हणतात की भूमिकेच्या आत काय आहे संवादातनं तिथे मी जातो. तसं दिलीप भैयांची खासियत अशी आहे की फार कमी लोक त्याच्या बाह्य रूपाचा विचार करतात. दिलीप भैया तो माणूस कसा दिसेल याचाही विचार करतात आणि कधी कधी तो कसा दिसेल वरून मागे येतात. म्हणजे ते त्यांनाही ठरवून प्रत्येक वेळी होतच असं नाही, तर तो कसा असेल तर हा माणूस असा दिसेल आणि मग तो काय करेल त्याच्यातलं मग वैचित्र्य असेल किंवा हे त्यांना सापडत जातं. आणि मला असं वाटतं ते मुद्दाम करत नाही, तो त्यांच्या प्रक्रियेचा भाग आहे. हे मी समोरून त्यांच्याबरोबर 6-7 नाटकं करून सांगतो. आणखी मला म्हणावायचं एक वाटतं की असं स्वतःकडे बघताना की एक डेफिनेट किंवा जोरदार किंवा आक्रमक किंवा आकर्षक पर्सनॅलिटी नसण्याचा थोडा फायदा होतो मला. म्हणजे एक न्यूट्रल, नॉन कमिटल असं म्हणजे बघून हे असं सॉफ्ट म्हणजे सौम्य व्यक्तिमत्वाचा ठसा पुसणं हे मला सोपं जात असावं असं मला हे हे असू शकेल. म्हणजे असं एक एक्सप्लोरिंग म्हणून म्हणतो मी की काही लोकांची अशी पर्सनॅलिटी असते ना, ॲक्टरची पर्सनॅलिटी, हा ॲक्टर आहे, हा क्रिकेटर आहे, तेच त्यांची चाल, त्यांचं वावर, त्यांचं एकूण बघणं वगैरे सगळे ॲक्टर. कोण क्रिकेटर, हा टेनिस प्लेयर, अमुक तो. तसं माझं काही नॉन कमिटल, न्यूट्रल, डिसेप्टिव्ह अशी पर्सनॅलिटी आहे माझी. त्याच्यामुळे मला स्वतःला दिलीप प्रभावळकर सारखा रोल करायला मिळालेला नाही अजून. आणि त्यामुळे तुमचे म्हणजे सगळे कॅरेक्टर्स लक्षात राहतात. मी माझ्यासारखा करतो. म्हणजे आता मी नेहमी कुठलाही रोल न करता वावरतो. म्हणजे मी नेमकं काय करतो, मी माझी स्वतःची ॲक्टिंग करतोय का असं कधी कधी वाटतं मला. तर तुला असं वाटतं का की मी जसा आहे एरवी तसं कॅरेक्टर मी केलं तर ते इंटरेस्टिंग होईल काय? हे काय तुमच्यात जी खुसखुशीत जो तुमचा ह्युमर आहे, जो तुमचा आहे, तो ऑडियन्सला माहितीच नाही असं मला वाटतं. मस्तीखोर, खोडकर, कधी पकडलं न जाणार असं म्हणजे संशय सुद्धा येणार नाही असं. तुम्ही केलेली आवडती भूमिका कुठली आहे? तसे ना मानवाचं विचारलं जातं मला, पण ते ना वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळ्या आहेत. म्हणजे कम्युनिकेशनचा खूप उत्तम अनुभव मला मिळाला तो चेटकीमुळे. म्हणजे तो ऑडियन्स इतका रिसेप्टिव्ह आणि अलबत्या हो अलबत्या म्हणजे चेटकी मतकरींनी कास्टिंग केलेलं तो मिळाला. अगदी आयत्या वेळेला रोल मिळून मला बेस्ट ॲक्टर अवॉर्ड मिळाला, मी निभावून नेऊ शकलो म्हणून चौकट राहिला. घराघरात पोचलं म्हणून चिमणराव. हसोपसी मधलं 6 रोल्स मी करत होतो. ते बरेचसे कॅरिकेचर्स होते. शेवटचा ह्युमन कॅरेक्टर होतं कृष्णराव हिरमकर, 49 वर्षांचे, दात नसलेले, आणि मी प्रियपा गाणं म्हणायचो बिनदास.
समोर ऑडियन्समध्ये पु ल देशपांडे येऊ देत, भीमसेन जोशी येऊ देत, मी म्हणायचो. मला किती भीती वाटली तरी मी म्हणायचो. आणि मी कापऱ्या आवाजात म्हणायचो की आता पूर्वीसारखा आवाज लागत नाही वर, कारण एकेकाळच्या वैभवाचे आता भग्नावाचे उरले. हे त्यांना इतकं हे मी सगळी माझी काय म्हणते कसं पणाला लावून म्हणायचं की त्यात पु ल देशपांडे भीमसेन जोशीला गंडायचे. म्हणजे हे गाण्यात जर काही कमी जास्त झालं ते वयामुळे झालेलं आहे. हा गाणं ह्याला काही येत नाही किंवा शिकलेलं नाही म्हणून नाही, बिंदास प्रेम हा म्हणायचं. अर्थात ऑर्गन गोविंदराव पटवर्धनांचा होता त्याला रेकॉर्डेड. पण सांगायचा मुद्दा की असं हे असे म्हणून तो रोल आवडतो. तर वेगवेगळ्या कारणासाठी पु ल देशपांडेचा एक झुंज वाऱ्याशी इमेज ब्रेकिंग रोल होता तो. तसं एकच रोल सांगणं कठीण आहे तसं. अजित, तू नाटकाला म्युझिक दिलंयस, सिनेमाला दिलेला आहेस आणि तू एक स्वतः फॅन्टॅस्टिक ॲक्टर आहेस. म्हणजे मी अजितचं फार मस्त काम पाहिलंय नाटकातलं गायक नट म्हणून. पण तुला तू केलेलं सर्वात जास्ती कुठलं काम आवडतं? मला असं वाटतं आत्ता जसं दिलीप काका म्हणाले की तुमची वेगवेगळी कामं वेगवेगळ्या कारणांसाठी तुम्हाला आवडतात किंवा ती प्रिय असतात. तर माझं मुळात सुरुवात संगीतकार म्हणून असं कधी ठरलं नव्हतं की मला संगीतकार व्हायचं आहे. महेश मांजरेकर आमचा क्रिकेटचं आमचं टीम होती, ज्यामुळे आम्ही रोज सकाळी उठून सगळे इंडियन एअरलाईन्सला आपलं त्या ग्राउंडवरती जायचो. तशी मैत्री होती. आणि एक दिवशी अचानक महेश दादा म्हणाला, अरे माझी एक फिल्म आहे देह नावाची, हिंदी फिल्म, ज्यामध्ये जयाप्रदा, दिनो मोरिया वगैरे होते, तर त्याचं बॅकग्राऊंड करशील का तू? आणि तोपर्यंत मी कधीच असं संगीत दिलं नव्हतं. कुठल्या इंटर कॉलेजिएटमध्ये 1-2 नाटकांचं गेलं होतं तेवढंच, पण ते अगदी हौस म्हणून. तर तेव्हापासून ते सुरू झालं. पण मला असं वाटतं की देह धक्का ही फिल्म अशी होती की ज्याने संगीतकार म्हणून एक लोक तुमच्याकडे बघायला लागतात तसे, आणि तुम्हाला एक कॉन्फिडन्स येतो एका कामाचा. तर मला असं वाटतं दे धक्का आहे किंवा नटसम्राट आहे. नटसम्राट एक वेगळ्या कारणासाठी खूप जवळची फिल्म आहे. काशीनाथ घाणेकर आहे, तशा बऱ्याच आहेत. आणि नाटकांमध्ये मला असं वाटतं की मला मज्जा आलेली सगळ्यात जास्त परफेक्ट मर्डर. एक तर मुळात थ्रिलर हा विषय संगीतकारांसाठी फार मजा येणारा असतो खूप, की थ्रिलरमध्ये तुम्हाला खूप स्कोप असतो जास्त. तर परफेक्ट मर्डरचं जो टायटल ट्रॅक आहे, जो लिहिला आहे क्षितिज पटवर्धनने लिहिला आहे, आणि तो करत असताना आम्हाला हे डोक्यात होतं की ते जेम्स बॉन्डवाला त्याला फील, बॉन्डिश खूप आहे ते, जर का तुम्ही ऐकलं. आणि ते गाणं आज खूप आवडतं आहे लोकांना. तर आमचा एक मित्र आहे लंडनचा, हर्षवर्धन सोमण म्हणून, त्याचा एकदा मला फोन आला की अरे ते परफेक्ट मर्डरचं म्युझिक तू केलं असं. म्हटलं हो. तर त्याच्या ऑफिसमध्ये अर्थात गोरे सगळे त्याचे कोलिग्ज आहेत तिथले, इंग्लिश. तर त्यांनी 1-2दा फोन केला होता, तर त्याची कॉलर ट्यून ते गाणं आहे. तर त्या एका गोऱ्याने विचारलं की हे काय आहे, कुठलं गाणं आहे? तुम्हाला आमच्या मराठी नाटकाचं गाणं आहे. नाही मला पाहिजे, हे मला पाठव. तर मला ते ऐकून एवढी गंमत वाटली की एका नाटकाचं गाणं आहे. खरं तर नाटकातलं गाणं असंच आपण अशोकजींची जर का काही गाणी सोडली तर आपल्या मराठी नाटकामध्ये तशी गाणी खूप फेमस किंवा बाबा अरे या नाटकातलं हे गाणं फार सुंदर आहे असं होत नाही. पण मला याचा आनंद आहे की केंकरांबरोबर मी जेवढी नाटकं केली त्यातली जवळजवळ 8-9 नाटकांमध्ये गाणी आहेत, आणि ती गाणी लोकांना आवडतात. तेव्हा नाटकाचं गाणं हे परत एक वेगळं गमतीशीर गोष्ट असते की तुम्ही सिनेमासाठी जेव्हा गाणं करता त्याचा स्पेक्ट्रम वेगळा असतो, नाटकाच्या गाण्याचा वेगळा असतो. पण परफेक्ट मर्डर माझं खूप आवडतं आहे. 38 कृष्णविला आहे, काळी राणी आहे. मी थांबले होते. त्याच्यात पण गाणं आहे की? हो, त्यातही आहे. सोयरे सकळ नावाचं एक मी नाटक केलं होतं, जे फार त्याचे प्रयोग झाले नाहीत. ऐश्वर्या होती त्यात. तर ते एक पिरियड होतं, म्हणजे एक साधारण तो त्यातला एक भाग आहे तो 60-70 वर्षापूर्वीचा काळ होता. तर एक म्युझिशियन म्हणून तुम्हाला ती एक वेगळ्या काळातला तुम्ही जेव्हा म्युझिक काहीतरी करायची संधी मिळते, ती एक गमतीशीर अनुभव असतो. त्यामुळे हे काही कामं आवडीची आहेत. विजय दादा, तुझा एकतर 100 नाटकं, आता तर 100ला पण झाली, किती झाली, 120 वगैरे झाली असतील. पण तुझी 1 वर्षापूर्वी 100 होती, आता 108. तर तुझी आवडती 5 नाटकं कुठली, आणि तुझा आवडता जॉनर सांग. आवडता जॉनर सांगणं फार सोपं आहे. एकतर मला विनोदी आवडतं किंवा थ्रिलर आवडतं. ती मॅक्सिमम त्याचं उत्तर सोपं आहे. पण 5 नाटकं सांगणं फार अवघड आहे. याचं एक महत्त्वाचं कारण असं की मला असं वाटतं की मला अजून चांगलं नाटक करायचं आहे. ही काही 105 करून किंवा 110 करून होत नाही. फक्त आता अजित म्हणाला तसं काही नाटकं वेगवेगळ्या कारणांसाठी आपल्या जवळची असतात. म्हणजे मी
फॉर्मल ट्रेनिंग घेतलं नाही. त्यामुळे माझ्यासाठी माझ्या आयुष्यातलं सगळ्यात महत्त्वाचं नाटक ऑथेलो आहे. याचं कारण तुझे वडील म्हणजे अरुण दादांनी त्याचं भाषांतर करायच्या प्रक्रियेपासून प्रयोगापर्यंतचा जो प्रवास, ते एक प्रकारचं आमच्या सगळ्या लोकांसाठी फॉर्मल ट्रेनिंग होतं. खूप मोठी मोठी माणसं येऊन, म्हणजे अशोक रानडे स्पीचसाठी येत आहेत, वामन केंद्रे स्वोर्ड फाईट शिकवतोय, एकूण शेक्सपिरियन थिएटर कसं याच्यावर शांता गोखले लेक्चर देत आहे वगैरे वगैरे. असं करून तर ते माझ्या आयुष्यातलं त्या दृष्टीने फारच आणि फार म्हणजे महत्त्वाचं नाटक. तसं त्याच्यानंतर वेगळ्या कारणासाठी जवळचं नाटक होतं विठो रत्नाकर मतकरींचं. कारण मला दूरपर्यंत फोक फॉर्मशी माझा काही संबंध आला नसता, पण ते नाटक करत असताना मला असं लक्षात आलं की संगीत नाटक अकादमीने यंग डायरेक्टर स्कीम केली आहे. तर त्याच्यामध्ये दुर्गाबाई भागवतांच्या पैसवर आधारित, पुन्हा त्याच्यामध्ये मॉब, गर्दी, गाणी, 25 गाणी, नाच, म्हणजे ज्याला म्हणतो की पहिलं एक शेक्सपिरियन ट्रॅजेडी आणि त्यानंतर ज्यातून मला टोटल थिएटरचा अनुभव मिळाला, याकरता ते नाटक जवळचं. त्यानंतर ऐन वसंत दर्ग्याला पुन्हा एक शेक्सपियरचं भाषांतर राजीव नाईकने केलं. त्यात माझ्या असं लक्षात आलं की एक नाटक म्हणजे तुम्ही शेक्सपियर तुमचा कसा करायचा. आज शेक्सपियर हा इतका हे आहे आणि ते करायला त्यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे राजीव नाईक होते, सगळ्या नेपथ्य सगळी मंडळी होती, त्यातला सगळ्यात महत्त्वाचा माणूस होता तो म्हणजे त्या नाटकाचं संगीत दिग्दर्शक भास्कर चंदावरकर. म्हणजे भास्कर चंदावरकर या माणसानी म्युझिकली अख्खं नाटक डिझाईन करून दिलं की एक नाटक जे साधं म्हणजे शब्द, गंमत, रोमॅन्टिक आहे, त्याचं काय होऊ शकतं. आणि म्हणजे जसं अजित म्हणाला तर आनंद देणं की बालकवींच्या कविता आणि शेक्सपियरची संबंध, इमेजरी एकत्र आणणं. तर या दृष्टीने ते नाटक मला माझं फार जवळच्या नाटकात मी आवडतं असं म्हणणार नाही, की मी जवळची नाटकं. त्यानंतर मला जसं नीरज म्हणाला की आतून प्रत्येक माणसाला सतत काहीतरी म्हणावं असं वाटतं सतत, तसं माझ्या अत्यंत आणखीन जवळचं नाटक म्हणजे ढोल ताशे चंप्र देशपांडेंचं. की काय समाजात ज्या काही गोष्टी घडत आहेत, ज्याच्यावरती मला आतून जे बोलायचं होतं ते एकंदर, ज्याला तो मास हिस्टेरिया म्हणाला, त्याच्याबद्दल चंप्रनी लिहिलेलं नाटक हे कायम माझ्या त्या अर्थाने जवळचं. म्हणजे मी केली ती, तू कधीतरी काम पण केलंस का त्याचं? हो, ढोल ताशेत कामही केलं. त्यानंतरचं नाटक माझ्या त्या जवळचं म्हणशील तर मित्र, की एक साधा आजार घेऊन त्यातून त्या नाटकाचं काय होऊ शकतं. खरं तर मित्र आणि वाघुरू ही दोन नाटकं त्याच्यात ते घडलं आणि त्या काय पद्धतीने डॉक्टर लागू आणि वाघुरूमध्ये दिलीप काम करायचे, त्याचं एक संबंध प्रोसेस की तुम्हाला दिसते की एक आजारी माणूस बरा होतो इतकं छोटं आहे. मी त्यातली गंमत सांगतो. म्हणजे मला प्रेक्षकाची झाली, बालगंधर्वला मी प्रयोगाला बसलो होतो आणि त्याच्यात डॉक्टर लागू व्यायाम करतात आणि करताना मी त्यांना म्हटलं होतं की ते इतकं सफाईदार होणार नाही, कधीतरी तोल जाईल. आणि मी कधी नव्हे त्या नाटकाला बसलो होतो, माझ्या पुढच्या रांगेतला डी रो मधला माणूस त्यांना मदत करायला उठला आणि तो एम्बॅरेस होऊन त्याने आजूबाजूला बघितलं. जर हा अनुभव तुम्हाला समोरचं नाटक देत असेल तर, तू 5 म्हणालीस पण म्हणजे त्यानंतर आपल्या हातात क्वचित अशी नाटकं पडतात, परफेक्ट मर्डर सारखं. तसं मी जेवढे थ्रिलर्सना हात घातला त्यातलं हा शेखर खोसला कोण आहे, की अशा पद्धतीचं एक मधुराईने लिहिलेलं नाटक त्याचं, मंगेश कुलकर्णी मराठी, की एक नाटकात नाटक खून होतो आणि ज्याचे 3-4 शेवट तुम्हाला शक्य वाटतात, अशा पद्धतीचं एखादं
नाटक अशी वेगळ्या वेगळ्या कारणांसाठी. आणि आता जी माझी नाटकं सुरू आहेत त्यातली जवळची, आता नकळत सारे घडले तर आहेच ते वेगळ्या कारणासाठी, त्याच्यातले ॲक्टर पण मोठे. तसं आत्ता माझ्या जवळचं नाटक विनोदी, खरं खरं सांग की एक माणूस, त्याचे स्ट्रक्चरची जी गंमत आहे, एक माणूस आणि त्याच्याबरोबरची 3 पात्र फक्त त्याच्याशी इंटरॅक्ट करतात, ते एकमेकांशी करत नाहीत. आणि माझ्या दृष्टीने संरचने हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आणि विनोदी आणि त्या माणसाची परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठीची धडपड. आणि 38 कृष्ण दिला हे असं नाटक की ज्याच्यामध्ये मला ॲबसेंट कॅरेक्टर उभं करायला इतकी मजा आली. असं तुम्हाला पटकन हातात तुम्हाला या प्रकारचं नाटक सापडत नाही. म्हणजे श्वेता पेंडसेच्या लेखनापासून गिरीश ओकच्या कामापासून तो भाग. तर त्यामुळे ना ही नाटकं माझ्या जवळची आहे. मी ती चांगली केली की नाही मला माहीत नाही. आणि काही राहिली असतील असंख्य आहेत. म्हणजे आमचं एकत्र केलेलं जावई माझा भला माझं फार आवडतं जवळचं नाटक. खरं सांगायचं तर म्हणजे विटनेस फॉर द प्रॉसिक्युशन. तर ही अशी वेगळ्या वेगळ्या कारणांसाठी भरपूर नाटकं जवळची. आणि मतकरींची तर मी 12 केली. तर खरं हे सांगणं म्हणजे पूर्णावतारसारखं एखादं नाटक चिंतामणराव कोल्हटकरांचं त्याच्याबद्दल बोलणं राहूच जाईल. पण मला असं वाटतं की मला वेगवेगळ्या पद्धतीची नाटकं करायला मिळाली, खूप मोठ्या लोकांबरोबर काम करायला मिळालं. मला असं वाटतं की जे मी ट्रेनिंग घ्यायला हवं होतं ते घेतलं नाही. पण ही सगळी जमापुंजी कदाचित या 100 नाटकांमुळे मिळाली. अशा खूप नाटकांबद्दल बोलता येईल, पण खरं तर पुस्तक लिहायला पाहिजे. नीरज, तुझं आवडतं नाटक, तुझं आवडतं नाटक? ते मी अजून लिहिलं नाहीये. म्हणजे काय होतं माझ्या बाबतीत आहे ना, मी नाटक लिहून झालं किंवा ते बसवून झालं ना की मी खूप लवकर त्यातून डिटॅच होतो. याचं म्हणजे सरांच्या उलट हे, म्हणजे मी ते मला त्यातून जे म्हणायचं होतं ते म्हणून झालं. आता मग माझे बरेचदा ॲक्टर्स मला फोन करून ओरडतात, तू काय येत नाही प्रयोगानं. म्हटलं आता तुमचं झालं, आता तुम्ही करा, आता मी काय वेगळं करणार आहे बघून, असं ते होतं. पण म्हणजे मी प्रत्येक वेळेला एक नाटक केल्यानंतर हां हे आता चांगलं झालं, आता मी काय करू शकतो जे ह्याच्यापेक्षा बेटर होईल, किंवा मला अजून काही बोलायचं किंवा अजून काही डीपर जायचं आहे, असं मी हे करतो. पण सगळीच नाटकं ती तशी आवडतात आणि माझी आत्ताच आली आहेत नाटकं, त्यामुळे ती सगळीच माझ्या आवडीची. पण मग थ्रिलर की विनोदी नाटक, तुला प्रेफरन्शियल रायटिंग काय आहे? विनोदी लिहिणं जास्त अवघड आहे. पण मी खरं सांगू तर मी असा म्हणजे वेगळं काढत नाही. म्हणजे आता आमने सामने बघितलं तर त्याचं स्ट्रक्चर, ते विनोदी नाटक असून पण त्याचं स्ट्रक्चर एका थ्रिलरसारखं आहे की पहिल्या अंकात काहीतरी घडतं आणि मग अरे काय घडलं तेव्हा माहीतच नाही, असं दुसऱ्या अंकात वेगळं आहे. पण ते आहे अगदी लाईट हार्टेड कॉमेडी आहे. परफेक्ट मर्डर जरी थ्रिलर असलं तरी थ्रिलरमध्ये हू डन इटचा जो फॅक्टर की कोणी मारलंय हा फॅक्टरच नाही आहे त्यात, तुमच्या समोर घडतंय. तर मला थोडंसं ते असं जॉनरा नाही. पण आत्ता सुरू असलेल्यापैकी आमने सामने, परफेक्ट मर्डर ही माझी, म्हणजे परफेक्ट मर्डरचं खूप प्रोसेस सगळी आमची मस्त झाली होती. सर होते ॲट द हेड आणि टीम सगळी एकदम करेक्ट जमलेली होती. तर त्यात मजा सगळ्यात जास्त त्यात आली होती परफेक्ट मर्डर करताना प्रोसेसमध्ये. पण हे किंवा आविष्कारचं आत्ता एक एक्सपेरिमेंटल नाटक माझं एक चालू आहे, सॅड सकाराम नावाचं. त्याचे पण ऑफकोर्स प्रोसेसमध्ये खूप, ते मी लिहिलेलं नाही, ते युगंधर देशपांडेने लिहिलं, मी ते डिरेक्ट केलं. तर त्या प्रोसेसमध्ये पण खूप मजा आली होती. तर मला जनरली आता ते केलं ना, आता काहीतरी वेगळं किक मिळेल असं काहीतरी असतं. मला एक ट्रिकी म्हणूया प्रश्न विचारायचा आहे दिलीप भैया तुम्हाला आणि विजयदादा तुला, की पुढच्या पिढीमध्ये तुमचा सक्सेसर कोण आहे असं तुला वाटतंय? अरे बापरे, डिप्लोमॅटिक उत्तर नाही, पण अगदी सिरियस सांगतो. आणि ती खंत आहे माझी की खूप नाटकं बघून होत नाहीत माझ्या, म्हणजे बरोबर नाही ते खरं.
पण मी अलीकडची खूपच नाटकं, मी विजयची बघायची इच्छा असलेली नाटकं बघितलेली नाही. 38 कृष्णवेला बघितलेलं नाही आहे, आमने सामने बघितलं, खूप आवडलं मला. खरं खरं सांग बघितलेलं नाही आहे. खूप मी नाटकं बघायची राहिलेत. त्याच्यामुळे छातीडोकपणे असं सांगणं खूप कठीण आहे बघितल्याशिवाय. पण जास्ती इंटेलिजंट ॲक्टर्स खूप आहेत. ग्रास्पिंग त्यांचं खूप चांगलं आहे, कॉन्फिडन्स चांगला आहे, जो माझ्यात कधीच नव्हता, अजूनही नाही. म्हणजे तर कॉन्फिडेंटली ते स्टेजवर आवरतात, इंटेलिजंट असतात, पटकन हे करतात, त्यांना कळतं. असे खूप लोक आहेत ॲक्टर्स मला माहीत आहेत. पण ही नाटकं बघून मग त्याच्यावर मत देणं जास्ती बरं असं मला वाटतं. ती खूपच कमी बघितली मी, अगदी बघायला हवीत पण बघितलेली नाहीत अशी खूप नाटकं आहेत, काही वेगवेगळ्या कारणासाठी. तुला विजय दादा? एकतर आपला कोणी सक्सेसर असावा ही पोझिशनच अचीव केली नाही, असं कसं सगळ्यात महत्व. म्हणतोयस कारण तू? मला असं वाटतं 105-7 म्हणालास तर नाटके, 105 किंवा 7 नाटके ही संख्या आहे. पण मी पटकन माझं एक ओव्हरव्ह्यू सांगतो की नाटकामध्ये असा एक काळ होता की मराठी नाटक म्हणजे फक्त बोलणं किंवा त्याच्या आधी संगीत नाटक, तर त्याला छेद दिला गेला. अशी काही नाटकं आणि अशी काही मंडळी आपल्याकडे तयार झाली जी व्हिज्युअलची भाषा बोलायला लागली, ज्याच्यामध्ये संतोष पवार, देवेंद्र पेन, केदार शिंदे यांचं सगळ्यात महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन आहे. जसं समांतर नाटकांमध्ये मोहित टाकळकर, नीरज शिरोईकर, आत्ता हा आपला प्राजक्त देशमुख, तर ही सगळी मंडळी मी सक्सेसर आहेत असं अजिबात म्हणणार नाही. ते त्यांच्या बाबतीत म्हणजे देवबाभळी तर मागच्या काही वर्षात इतकं सुंदर नाटकच मी बघितलं नाही. तर त्या प्रकारचं हे आहे. पण यांच्याकडे दिग्दर्शकाची दृष्टी आहे निश्चित, आणि यातली काही मंडळी स्वतः लिहितात सुद्धा. त्यामुळे मुद्दा सक्सेसरचा नाही आहे, तर मुद्दा ही सगळी मंडळी मला फार इंटरेस्टिंग या नाटकाकडे बघणं. अद्वैत दादरकर आहे, भरपूर म्हणजे ही मंडळी वेगळ्या पद्धतीने त्या नाटकाकडे बघतायत. त्यामुळे मला म्हणजे आमच्या पिढीत मी चंद्रकांत कुलकर्णी, वामन केंद्रे, प्रतिमा कुलकर्णी, कदाचित सगळ्यांचं साधारण ह्याच पद्धतीचं मत असेल. म्हणजे नाटक ही प्रयोगक्षम कला आहे हे या पुढच्या पिढीतल्या दिग्दर्शकांना जास्त समजलंय असं मला वाटतं. यावरती मला एक ॲड करायचं आहे थोडं. मी सरांकडे शिकलो पण आहे दिग्दर्शन, त्यामुळे काहीतरी एक सरांनी सांगितलेलं ते मला खूप लक्षात राहिलेलं आहे. त्यांच्याकडे होतो आणि काहीतरी एक चर्चा झालेली एका डान्स फॉर्मवर, मला वाटतं कथक की काहीतरी, आणि मग कोणीतरी म्हटलं की अमका एका पद्धतीचं काय घराणा असतं काय, मला फारसं माहिती नाही त्यातलं, तर त्यातलं सेम तसं जे करणारे असतात त्याच काय म्हणूया आपण ट्रेडिशनमधले, त्यांना दुसऱ्या ट्रेडिशनचं बघायला देत नव्हते, कारण की त्याचा इन्फ्लुएन्स ह्याच्यावरती व्हायला नको असं काहीतरी. तर तेव्हा मी म्हणालो की सरांनी आम्हाला एक्झॅक्टली उलट सांगितलं आहे की हे मला दिग्दर्शन जे कळतंय हे तुम्हाला शिकवते, तुम्ही हे करायचं नाही, तुम्ही हे करायचं नाही असं त्यांनी फार स्ट्रिक्टली आम्हाला सांगितलेलं आहे. तर लाईक अ गुड टीचर त्यांनी आम्हाला काय म्हणजे व्यक्त होण्याचं आमचं माध्यम काय आहे हे त्यांनी आम्हाला सगळ्यांना एक्सप्लोअर करायला मुभा तर दिलीच आहे आणि ऑप्शन्स दिलेत खूप, की हे वाचून बघ, हे वाचून बघ, हे वाचून बघ, असं करू नये. सो व्हॉट इज सेइंग इज ॲब्सोल्युटली राईट. आय अग्री विथ यू. कारण मी त्याच्याबरोबर काम केलं तेव्हाही तो असं करा असं सांगत नाही, तो तुम्हाला असं तिथवर नेऊन सोडतो. मग तुम्हाला सापडलं तर ठीक आहे, नाही सापडलं तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे. तो तुम्हाला ही लीड्स यू अप टू युअर दिस थिंग. काय घोड्याला पाण्यापर्यंत नेतात तसं करतो तो एक्झॅक्टली. आणि अशा रीतीने आपला दुसरा अंक आता इथे संपलेला आहे. मला तुम्हाला चौघांनाही थँक्यू म्हणायचं आहे की माझ्या विनंतीला मान देऊन तुम्ही इथे आलात आणि मस्त माझ्याबरोबर गप्पा मारल्यात. खूप मजा आली, कारण एक नाटक करताना त्याच्या मागे काय विचार होतो, की संहिता ते प्रयोग, हा प्रवास कसा होतो, ह्या दोन्ही गोष्टी आज मस्त पद्धतीने तुमच्याकडनं मला ऐकायला मिळाल्या, म्हणून खूप मजा आली. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा आता मी दुसऱ्यांदा आफ्टर दिस डिस्कशन पत्रापत्री बघायला येईन. थँक्यू.
नाट्यविषयक गप्पा आणि रंगतदार किस्से ऐकण्यासाठी पहा रसिक हो. #SPDP